डॉक्टर गवळी सरांना थँक्यू. मनोज सर ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो. आणि आमचे के के यांच्या भाषेत तुम्हाला आता सांगतो, 3 वेळा सांगितले सामना सुरू चला जास्तचा वेळ नका घेऊ. आणि यावेळेस हो फटका कमालीचा, पहिल्याच बॉल वरती दणदणीत खणखण बाप्पा. असा कार्यक्रम म्हणजे काय माहित आहे का, आजार झाला कुत्र्याला आणि उपचार केला बकऱ्याला. कारण फटका सजवला चौकारांसाठी, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आला. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. 2 धाबा. यावेळेस स्ट्राईक एंड वरती उल्हास जीओजी भरके का चेंज आहे. उल्हास नाही, उल्हास आहे यावेळेस स्ट्राईक एंड वरती. डावकुरा हाताचा खेळाडू, एक विस्फोटक खेळाडू म्हणून त्याच्या साथीला क्षितिज कंटे सरगा एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. चांगला खेळाडू आहेत. आज आपल्या संघासाठी कशा पद्धतीनं यावेळेस हो उल्हास त्यानं मात्र फटका सजवला. टीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे क्षेत्ररक्षण कमालीचं झालं. धाव घेण्याचा प्रयत्न डेंजर एंडला क्षितिज, क्षितिजची विकेट. फलंदाज होतो इथे बाद. क्षितिज बॅक टू द डगआउट. प्रेक्षक या स्पर्धेसाठी जो ग्राउंड पाहतो आपण, किती सुंदर बनवला आहे. एकही कुठे कचरा दिसत नाही बघा. पूर्णपणे शुद्ध ग्राउंड केलेलं आहे. त्याचे मेन म्हणजे आमचे सहकारी मंडळामधले वन ऑफ द बेस्ट आमचे सहाय्यक विनोदजी भोईर यांचा सुद्धा आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. विनोदजी भोईर, तुम्हाला सुद्धा सलाम आहे की तुम्ही ग्राउंडसाठी मोलाचे प्रयत्न केले आणि स्वच्छ ग्राउंड तयार केलं मिस्टर विनोद भोईरने. आमच्या के के भाऊकडनं आमच्यापर्यंत माहिती पोहोचली. भम भम भोले उदय भोईर. चला यावेळेस मात्र नॉनस्टॅक गेटवरती काय नाही, भांडी घसाय घेतली पण काहीच जमलं नाही. असा कार्यक्रम म्हणजे भांडी घशाशिवाय, पण कार्यक्रम मात्र हांडी भांडी खोंबली चेंबली डॉट. निर्धाव चेंडू आलाय. मच्छर नाही त्याला सांगता, मुरकाटा तिथे जरूर. यावेळेस पुढचा चेंडू काय नाही बाबा, काय सांगताय. क्षितिज जसा आऊट झाला तसा मात्र सेम कार्यक्रम झाला. उल्हास जीओजी भरके तिथे मात्र या झुडुशी डॉट. खऱ्या अर्थाने 2 लागोपाठचे चेंडू डॉट आले. 3 धाबा धावपलकावरती आहेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ जो अजूनही शिल्लक आहे. बम बम. यावेळेस मात्र खोदून काढलाय. याच म्हणून म्हणतात ना, लावा झेंडूबाम करा काम, तोच आमचा झेंडूबाम. तिथे 1 आणि आता 1च्या मध्येनं संघाची धावसंख्येत भर पडत असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा धावपलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 3 ओव्हरची मॅच. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आता कशा पद्धतीनं कामगिरी केली जाईल. येस आमचे पाणीवाले दिनेश भाऊ उर्फ नळवाले. हरकत नाहीये, जाऊया. यावेळेस हो फटका कमालीचा आलाय. जावय भोळा सासऱ्याला पोरा झाली 16. 1 सांगतो ते मला मुळात, दुसरा सांगतो खाऊ का रत्ताळा. व्यासपीठाला आहेत ते म्हणजे या चांगला म्हणजे लांब लचक जिना, परंतु आमचा इथे उपस्थित आहेत नळवाला दिना. जरूर 8 धावा धावपलकावरती आहेत. चौकार आहे, चौकार पहा. पहिल्या बॉलवरती 2 होत्या, त्याच्यानंतर विकेट आली, त्याच्यानंतर डॉट आला. 4था चेंडू डॉट आला. 5व्या चेंडूवरती 1 सिंगल आली. यस, दुसऱ्या बॉलवरती 1 धाव कंप्लीट आणि दुसरीसाठी बाद झाला होता. आणि 5व्या बॉलवरती 1 आली म्हणजे झालं किती 4. आणि शेवटच्या बॉलवरती चौकार आला, झालं किती 8. ओके, आजार दूर. याला सांगता गावठी उपाय. चला स्पीडअप घ्या. स्कोररला सकाळी कामाला जायचं आहे काय. चला
षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 सुरू आहे. सगळी गाणी होतील, फक्त कॉमेंट्री पण होऊ द्या, नाहीतर लोक सांगायचे लाईव्हला बघणारे यांचाच भलताच काय चालू आहे, आत वेगळाच काय चालू आहे. समोरचे प्रेक्षक जरा जल्लोष करा, आपण शांत का. समोरचे प्रेक्षक गॅलरी, माझी रेंज तिकडे येणार नाही, मी तुमच्याकडे येणार होतो, पण तू उद्या ते अरेंजमेंट करू आपण. एंटीना नाही आमच्याकडे. एकदा आवाज करा. गणेश कृपा कन्स्ट्रक्शनचे प्रेक्षक आवाज द्या, आवाज. जल्लोष करा रे जरा, जल्लोष होऊ द्या. मोबाईल पेटवा, मोबाईल. छोटी कंपनी. यस, यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि इथेही फलंदाज होतोय बाद. आणि आता छोटे प्रेक्षक इथे जल्लोष करतायत. हम हम भोले. मैदानाच्या आतमध्ये साई घुडे. मी मगाशीच म्हटलं होतं आमच्या व्यासपीठाला आहे लांब लचक जिना, तो आमचा नळवाला दिना. पा फुल एन्जॉय करतायत इथे. विकेट आली पहिल्याच बॉलवरती आणि साई घुडे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये संघातील महत्वाचा हार्ड हिटरचा खेळाडू, मधल्या फळीचा खेळाडू. त्याच्याकडे क्षमता भरपूर आहे, क्षमता भरपूर आहे. म्हणजे कसाही बॉल येऊन दे, पार घसटून मारणार, निष्ठून मारणार, वाकून मारणार, ठेचून मारणार, ठोसून मारणार, खोसून मारणार, अशी त्याची बॅटिंग आपण पाहिली. आज कशा पद्धतीने होईल खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये जो चेंडू देखील आपण पाहतो ना, तो चेंडू देखील आदर्श चषक धानिवली याच नावाचा चेंडू बनवलेला आहे. आयोजकांना पैसा वसूल काम केलेलं आहे. यस, म्हणून ते सांगता हाऊस गाजरा खाते. पण तुमच्या मेहनतीला सलाम आहे. अरे फास्ट खेळवा, काय तू कॉमेंट्री करून देतो का नाही? आता 1000 बार त्याला सांगून जर ते खेळत नाही काय करू, मग माईक सोडून जाऊ. यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे एक सिंगल आली. आता संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचेल. 9 धावा, म्हणून तर म्हणतात पोत्यामध्ये ठेवले आम्ही गहू, धावा बनल्या 9. यस, अगदी आपण पाहू शकाल. ए भोलेनाथ तेरा घर अंबरनाथ. यावेळेस इथे डॉट, निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी यावेळेस होताना पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू आलाय. उर्वरित 3 चेंडू, 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. पाहू शकाल 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या ओव्हर मधील. यावेळेस हो फटका इथे हवे, क्षेत्ररक्षक बॉल खाली आला. यस, पिकतील. यस, एस आमचे भावी सरपंच अभिमान भोईर उर्फ आप्पा, शिवसेना उद्धव गट, ज्यांचं शुभ आगमन नाही का आहेत का, कुठे आहेत मग ते? स्टेज वरती या. आता तुम्ही वरच्या आळीला आहेत, खालच्या आळीला या. अशी समस्या आहे इकडे केके अँड कंपनीची की आता तुम्ही वरच्या आळीला आहेत, खालच्या आळीला संपर्क साधा. यस, ते जाऊया. खऱ्या अर्थाने निश्चित पहिलंच वर्ष माझं या आदर्श चषकाला आणि पहिलंच वर्ष असं वाटलंय की खऱ्या अर्थाने मी सातत्यानं मी माझ्या गावातच समालोचन करतोय की काय. हे प्रेम आहे मुरबाडवासियांचं, हे प्रेम आहे आमच्या मुरबाड नगरीचं. कारण आमच्या मुरबाड तालुक्याची अभिमानाची क्रीडा स्पर्धा म्हणजे आदर्श चषक धानिवली. खऱ्या अर्थाने निश्चित मागच्या वर्षामध्ये आपण रायगड विरुद्ध ठाणे असा सामना पाहिला होता प्रेक्षणीय. आणि यावेळेस मात्र पहा, महिला वर्गांचा अभिमान स्वाभिमान वाढवणारा सामना तो आमच्या मुरबाड तालुक्यामध्ये आणि मुरबाड नगरीमध्ये पहिल्यांदा खऱ्या अर्थाने पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थाने अनेक वेळा आपण महिलांना सातत्यानं महिलांना ज्या पद्धतीनं आपण खऱ्या अर्थाने सपोर्ट करत असतो, महिलांवर्गांसाठी एक अभिमान वाढवत असतो. आज या समस्त ग्रामस्थ मंडळ धानिवली आणि सगळ्या आयोजन कमिटी अर्थात आदर्श चषक धानिवली ज्यांचं कौतुक करावं लागेल. कारण त्यांच्या माध्यमातून असा
सातत्यानं प्रत्येक वर्षामध्ये काही ना काही चेंज करण्याचा निर्णय घेतला जात असतो. या वर्षामध्ये महिलांचा आदर्श वाढवणारा सामना अर्थात महिलांचा प्रेक्षणीय सामना तो मुंबई विरुद्ध ठाणे आणि पुढच्या वर्षी त्याच्या अधिकचा काहीतरी वेगळा होईल. खऱ्या अर्थाने पहा म्हणजे ही प्रत्येकाकडे हिंमत आहे. होऊ दे खर्च आहे आमचा भावी सरपंच, कारण पाठिंबा आहे त्यांचा मायेचा आणि म्हणून ही तरुण मंडळी आज खंबीरतेने खऱ्या अर्थाने कार्य करते. हरकत नाहीये, जाऊया सगळी गाणी वाजवू आपण. यावेळेस देखील सेम कार्यक्रम झाला. पोरा सोरा उभा वारा. यावेळेस मात्र यांना भोंगा आणला मशातून. काय सांगायचं, 15 रुपयावाला जेवून टेलाय तो आत्ता कामी करीतो. काय नाही, तुम्ही मजा करा, सगळा करा ना, तो बॅनर सांभाळा नाही तर टांगा पलटी, घोडा परार, खैरात गुताल खैरात. यस, पुढचा चेंडू यावेळेस हो बेकार, खुरपूर खुरप्या शॉट. काय आंब नाही पिकणार. यस, यावेळेस 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावपलकावरती आपण पाहू शकाल 15 धावा. यस, धावसंख्या धावपलकावरती 16. म्हणजे पहा, म्हणून तर म्हटले जातात आपला चेहरा बोळा, धावसंख्या 16, तरी अजून पोरीचे नंबर करतोय गोळा. असं नाही बर का. यस, मिस्टर दिना भाऊ, हे काय ऐकतो मी, हे वेगळंच ऐकायला मिळतंय. यस, जाऊया. शेवटचा षटक आहे स्लॉगआउटचं षटक आणि स्लॉगआउटच्या षटकासाठी इन्व्हाइट केलेला आहे सनीला. सनी आलाय शेवटच्या षटकासाठी. चला, चला स्पीडअप ठेवा. मॅच मध्ये वेळ वाचवणं अनिवार्य राहील. आपल्याला विनंती आहे मित्रांनो, जास्तचा वेळ न घेता लगेचच आपण सामना स्टार्ट करा. सनी आलाय आणि स्ट्राईक येत होती साई घोडे. नाही, तो लपडा असा आहे माझा फास्ट सांगतो तसं ते वज करता. कुछ तो गडबड हे दया दरवाजा तोडो. अरे इथे फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली बस. काय सांगायचं आहे आता. भोतडा पाडला म्हणजे निकाल फाडला, ना इलाज झाला, कार्यक्रम फिट झाला. असा कार्यक्रम म्हणजे सेम कार्यक्रम झाला. देखताय जिलेबी मागताय भजिया. चेक. तर पुढच्या सामन्यासाठी टॉस साठी सज्ज राहायचे कॅप्टन्स जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे आणि मयूर प्रतिष्ठान असोसे. दोन्ही कॅप्टन येऊन थांबायचे टॉस बॉक्स मध्ये. ओव्हर टू यू सर. यस, पहा साई घुडे खऱ्या तनिचित सरळगाव टीमचा हा साईचा आहे. फटका ला जबाब. ओहो, सासू मेली खोकून जावयाला 90 टाकून आणि षटकार मारलाय. वाकून नाव आहे साई घुडे. हातवाला साईनाथ साई घुडे. यस, A1 जोडी जी आपण पाहू शकाल. पहिली A1 जोडी तो म्हणजेच अभिमान आणि भाऊसाहेब. दुसरी A1 जोडी वामन आणि श्याम. तिसरी A1 जोडी रामदास आणि संतोष. चौथी A1 जोडी समीर आणि विशाल राणे. चौथी A1 जोडी चंदू आणि अजित. निवृत्ती आणि के. त्याच्यानंतर सोहम आणि किरण. गिरीश आणि मंगेश. साई आणि सागर. भालचंद्र आणि रमेश. अजून जोड्या बाकी आहेत. शेवटच्या दिवशी या जोड्या एकदम सोडू आपण आणि अजून जोड्या भेटतील. जाऊया. यस, यावेळेस देखील फटका इथे हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली येईल का. आता सेम कार्यक्रम ती कॅच सोडली ना, तोच लपडा झाला. म्हणजे काय झाला माहित आहे का, पियाला घेतला दूध दुधात पडली माशी ना, आता झाली सगळी काशी.
डीजे वाल्या गुचक्या नको ना मारू, मला वाटला तुझा कार्यक्रम खपला काय रिचार्ज, म्हणून मग आम्ही पाईप घेतला, माईप घेतला. शेवटचे 2 चेंडू 30 बनलेले आहेत. पाहू शकाल आता खऱ्या अर्थाने या साई घुडे ज्याला मिळालेलं जीवदान म्हणजे आता त्यानं खऱ्या अर्थाने घेतलेला फायदा. साई स्पोर्ट्स सरळगाव या टीमसाठी. चला शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. सनीवरती आक्रमण सुरू आहे. सनी आणि साई. साई इथे मात्र फटका, बस परत सोडला. बराडपाडा टीम साठी खऱ्या अर्थाने या होणाऱ्या वारंवार चुका आता त्या खेळामध्ये दाखल होतील का, कारण इथे पुन्हा एकदा झेल ड्रॉप आणि 2 धावा येतील. संघाची धावसंख्या 32. शेवटचा बॉल या डावामध्ये शिल्लक आहे. शेवटचा बॉल. चला शेवटचा बॉल. टार्गेट आता मात्र इथे पंचांकडे जोरदार अपील, परंतु अपील अशी होती का चायनाची होती. सुसूचित यास 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 भले काही का होईना लेट आला पण थेट आला निर्णय. तिथे फलंदाज बाद. चला आपण टॉस करूया. मयूर प्रतिष्ठान असोसे आणि जय गावदे स्पोर्ट्स डोंगर नावे. चला टॉस साठी या भालचंद्रजी भोईर, वामनजी भोईर या. हाय कॉइन या. तर रसिको नवीन सामना आपल्या समोर 3 षटकांचा असेल. एका बाजूला मयूर प्रतिष्ठान असोसे, दुसऱ्या बाजूला जय गावदे स्पोर्ट्स डोंगर नावे. या सामन्याचा टॉस करूया आपण. वामनजी भोईर यांच्या शुभ हस्त्या नाणेफेकीचा कौल केला जातोय. पंचांना चेंडू आणि पाणी पाठवा. टॉस जिंकला डोंगर नावे. चला ठीक आहे, आधी इंटरव्ह्यू घेतले तरी सुद्धा निर्णय आपण तुमच्या मुखातून सांगा. फिल्डिंग बॅटिंगसाठी आपला उतरायचा असोस आहे. काय वाटतं की डोंगर नावे संघ त्यांचा खेळ बघितला तुम्ही आधीपर्यंत 2 सामने त्यांनी जिंकलेत. अप्रतिम संघ आहे समोरचा सुद्धा. आम्हाला सुद्धा टॉस जिंकून फिल्डिंगच घ्यायची होती, परंतु आमचे बॅट्समन फुल पॉवर हिटर आहेत. मगाशी जरा आमची मॅच टफ झाली. पुन्हा प्रत्येक मॅच वेगवेगळी असते, तरी आम्ही त्यांना हरवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आता महत्त्वाचा प्रश्न जो तुम्ही ठरवला असेल उत्तर देण्याचा, आदर्श चषक कसं वाटतंय? आदर्श चषक म्हणजे खरं तर हा स्वप्नातला चषक झालेला आहे. हा चषक खरं तर पाहतानाच असं वाटलं की हा क्रिकेटचा ग्राउंड असा वानखेडेला आल्यासारखं वाटलं. आज मी धानिवलीला आहे की वानखेडेला आहे हे समजत नाही. मी चंदूदादांचं खरं तर मनापासून आभार मानतोय की माझे परम मित्र आहेत ते. त्यांनी अतिशय अप्रतिम नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि आमच्या संघाला त्यांनी या ठिकाणी संधी दिली. त्याबद्दल मी सर्व धानिवली आदर्श चषक या संपूर्ण टीमचे आभार मानतोय. धन्यवाद. मस्त छान बोलले. असोचे कॅप्टन बघितला पण त्यांना बॅटिंग करायचे प्रेक्षक टॉस झालाय. डोंगरनावच्या कॅप्टन टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. जाऊया आपण मैदानामध्ये. आता धावांचा पाठलाग सुरू होणार आहे या चालू सामन्यातील. धन्यवाद. चला अगदी क्षितिज कंटे सरळगाव एक्सप्रेस यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती पहिले षटक हाताळण्यासाठी तयार होत असताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. चला इथे जाऊया.
यावेळेस हो खोसऱ्या बॉल होता, दाबून मारलाय, कुथून मारलाय, रेमटून मारलाय, फिल्डर आलाय, तोपर्यंत या सकाराम आजारी झाला, तुकारामला उलट्या जुलाब. शबास, तिसऱ्या पंचांची मदत, ओव्हर टाइम जॉब. खालून पार अर्धा लिटर रगात बसला, पार मुरकट आहे. हॅलो 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 तिसऱ्या पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत येईलच, तोपर्यंत निश्चित अगदी क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्या. वेळ वाचवणं महत्वाचं राहील. तोच जल्लोष, तोच उत्साह आणि खऱ्या अर्थाने ही परंपरा 33 वर्षाची. ही 33 वर्षाची परंपरा जपत असताना खऱ्या अर्थाने आदर्श चषक धानिवली. आजपासून खऱ्या अर्थाने हा सोहळा या धानिवली नगरीमध्ये आजपासून वाजताना गाजत सुरुवात झाली. मित्रांनो, सुरुवातच या स्पर्धेची एवढी गोड झाली तर शेवट किती गोड असेल खऱ्या अर्थाने निश्चित आज अभिमानाची आहे. आणि खऱ्या अर्थाने या धानिवली नगरीमध्ये हा सोहळा आजपासून 8 रात्रीमध्ये आपण एन्जॉय करणार आहात. तिसऱ्या पंच आमच्यापर्यंत सिग्नल आणि निर्णय हे पोहोचवतीलच. परंतु निश्चित मित्रांनो, ज्या पद्धतीनं इथे ना खर्चाचा विचार केला जातोय, इथे ना नॉट आउट फलंदाज सेफ आहे, ना पैशाचा विचार केला जातोय. इथे फक्त ना फक्त तालुक्याच्या आणि खास करून जर पाहिलं तर धानिवली गावाच्या प्रतिष्ठेचा विचार करून खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी प्रत्येक जण अहोरात्र मेहनत घेत असतो. आणि ही मेहनत खऱ्या अर्थाने सगळे समस्त ग्रामस्थ मंडळ धानिवली ज्यांचं जे स्वप्न हे सातत्याने प्रत्येक वर्षामध्ये हलक्या हाताने दाबला आहे, रेमटेला फिल्डर आला पण बस. हा नाही 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 नाही, इकडे येऊ दे बॉल, इकडे 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 तिथे जर पहा. यस, म्हणजे आता ऑपरेशन करायला घेतलं तरी आपल्याला माहित पडेल. इथे जरूर जाऊया. म्हणून तर म्हणतात ना का पोटात ऑपरेशन डोक्यात कपरेशन. इथे पुढचा चेंडू क्षितिज कंठी तयार होतोय. आतापर्यंत क्षितिजनं 2 धावा खर्च केलेले आहेत. यावेळेस समोरच्या दिशेला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वाकून आलाय. आणि यस, तिथे योगेश सर माझ्यासोबत मागच्या वर्षीचा स्टार खेळाडू सागर राणे आता फॉर्म मध्ये आहे. जरा मागच्या वर्षी तो 1 धावेची आठवण सांगेल आपल्याला. सागर या जरा, सागर या. सागर राणे, टाळ्या उजा सागरसाठी. बोलणार आहेत आपल्या समोर. बोल सागर, मागच्या वर्षी आठवतो का 1 धाव? आठवते ना. नंतर काय विचार केलास? नंतर काय फक्त स्वतःचा परफॉर्मन्स चांगला द्यायचा, दुसरं काही नाही. आणि या वर्षी काय ठरवलंय मग? या वर्षी चांगला परफॉर्मन्स देण्याचा विचार करतोय. चालू म्हणजे चालूपणे परफॉर्मन्स बघू आता. मागच्या वर्षी 1 धावेची चूक झालेली ती तू किती विचारात घेतली? ती घेतलेल्या विचारामध्ये, त्यासाठीच प्रयत्न चालू आहेत का आपला परफॉर्मन्स चांगला देण्याचा. आणि प्रेक्षक यानेच केंद्रीय मंत्रीमध्ये हाफ सेंचुरी मारली तो सागर राणे. कसं वाटतंय हाफ सेंचुरी मारल्यानंतर आणि आताचं नियोजन? नियोजन तर मागच्या वर्षीपेक्षा चांगलं आहे. आणि हाफ सेंचुरीचं काही नाही, एक टीमसाठी तेवढं चालतंय. क्या बात आहे, ऑल दी बेस्ट तुला, शुभेच्छा. जाऊ योगेश सरांकडे. ओव्हर टू यू सर. सागर कसा बोल आणि त्या शब्दच खपलं आणि शब्दच खपलं. छोटा रिचार्ज ना, त्याच्यामुळे काय रिचार्ज खपल्यानंतर ना विलाज. इथे जाऊया. विकेट आले 4थ्या बॉलवरती. क्षितिजचं हे षटक कमालीचं आज खरं आता निश्चित. आंतरी शॉट नाही, त्यानं अपील केली. ए क्या हुआ कैसे हुआ. पहा असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती का, उघड्या संघ नागडा दिला आणि रातबाई हिवाना मेला. तिथे जाऊया. मनोज सर करत आमचे साईचा देखील शोध घेत आहेत आणि घेतील, मुलाखत घेतील. मनोज सर मुलाखत जरूर 100% घेतील. खास करून आमचे पाणीवाले दिनेश ज्यांचीही मुलाखत आम्हाला ऐकायला मिळेल. आणि खास करून मनोज सर 100% मुलाखत घेतील. आणि कारण त्यांचं खूप योगदान आहे. यावेळेस मात्र इथे फटका
वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही. चला आम्ही खेळतोय आदर्श चषक धानिवली 25चा थेरा ठक बोले. ज्यासाठी क्षेत्ररक्षण लगेच सज्ज घ्या करून साई स्पोर्ट्स सरळगाव मिस्टर बाब्या. आमचे बाब्या कुछ तो खाके आया है मुझ पे लगाया है. इथे जाऊया. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा मित्रांनो जगभर पोहोचवली जाते ती म्हणजे आमची टेनक्रिक ही वाहिनी. एन यास खऱ्या अर्थाने मी मगाशीच म्हटलं की मुरबाड तालुक्याची शान वाढवणारा हे मैदान आहे. नाही भूतन भविष्य होणे नाही हे लाखातले शब्द तुम्ही सांगण्या अगोदर करत नाही. हा शब्द माझ्याकडनं राहिलेला कारण ज्या पद्धतीनं ही स्पर्धेचं जे नियोजन आयोजन पाहतोय ना पाहिल्यानंतरच खऱ्या त्यांची असं वाटलं नव्हतं की मी माझ्या मुरबाड तालुक्यामध्ये आज समालोचन करण्यासाठी आलोय. कारण एवढा मोठा स्टेज एवढं मोठं हे मैदान अफाट मेहनत आणि यासाठी मुरबाड तालुक्यातील हा ओलकप तो म्हणजेच आदर्श चषक धानिवली जो बिग शो ज्याला झाली आजपासून सुरुवात. 12-23 ची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बारा चेंडू 23 ची आवश्यकता असताना इथे आलेला हा बॉल तो म्हणजे गंडिया बॉल डॉट बॉल घसरगुंडी पुसरगुंडी निर्धाव चेंडू. चेतन जो आपल्याला पाहायला मिळतोय चेतन लाटे गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्राईक वरती आहे संदीप. द संदीप कशा पद्धतीने कामगिरी करणार. काय अरे काय वाजला डिजिवाल्या पुक्कन तुझं काय बेकार ऑपरेटर कोण आहे अजिंक्य आहे का. यस तेव्हाच कुछ तो गडबड है. डबल मिनिंग मांगता है हमें डबल मिनिंग. 11 बॉल आणि आता 22 ची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने निश्चित आज मुरबाडचाच एक सुपुत्र वैशाखरे गावातील खऱ्या अर्थाने अरुणजी घरत ड्रीम 11 मध्ये खऱ्या अर्थाने आज थार जिंकलेले आहेत आणि 3 कोटी प्लस थार पहा म्हणजे पहा 49 रुपयामध्ये लावलेली ही मॅच कधी त्याला वाटलं पण नसेल की हे माझं स्वप्न असेल. त्याचं स्वप्न पण असू शकतं किंवा नसेल पण पहा तुमची जिद्द चिकाटी मेहनत हे प्रयत्न तुम्ही जर करत असाल ना तर तुम्हाला अपयश कधीच येणार नाही. मी आमच्या के भाऊंना देखील मी सांगेल की के भाऊ मी देखील समालोचन करायला सुरुवात केली ना तर पहिल्यांदाच मी हिम्मत केलेली माझ्या हातावरून माईक घेतलेला हिसकावून. परंतु तिथे मनाला एवढं वाईट वाटलं ना असं मनामध्ये जिद्द ठरवलेली की आज माझ्याकडनं माईक घेतलेला आहे. समालोचन माझ्यापेक्षा भरपूर दिग्गज आहेत परंतु त्यांच्यापेक्षा मला काहीतरी वेगळंच करावं लागेल तर मी खऱ्या अर्थाने माझ्या हातात कोणतरी माईक देईल. आणि ती जिद्द होती ती खऱ्या अर्थाने याच पद्धतीने मी देखील मनामध्ये जिद्द ठेवली होती ज्या पद्धतीने आदर्श चषक धानिवलीच्या सगळे कमिटीच्या मनामध्ये जिद्द आहे. फुलटॉस बॉल फटकायते क्षितिज कंटे बॉल खाली. क्षितिज कंटे बोलला तर तो काय कॅच सोडील का लहू चिंबका सारखा तोटका सारखा धावला डायरेक्ट केला बाप्पा म्हणून सांगता भाजीत बरोबर उल्लेख केला की आयोजन समिती आपली धानिवलीची आदर्शच आहे आणि त्यांची मेहनत नेहमीच आपल्याला एक वेगळं काहीतरी घेऊन येत असते आणि त्यातीलच आयोजक मंडळ आमचे वामन भैर माझ्यासोबत आता जोडले जात आहेत. आपले 2 शब्द ऐकायचे आम्हाला. हे नवीन वर्ष 33व पर्व आहे आणि नक्कीच सर्वांना गर्व वाटणारी स्पर्धा आहे. तुमची मेहनत सांगा की तुमच्या मनामध्ये किती दिवसापासून काय काय चाललं होतं. कसं आहे आमची मेहनत आम्ही सांगून फायदा नाही. दुसऱ्यांनी आम्हाला बोललं पाहिजे की ही पोरं खूप मेहनत करतात. आमची प्रशंसा आम्हीच केली तर मग त्याला काय अर्थ उरणार नाही. म्हणजे आम्हीच चांगलं काम करायचं आणि आम्ही सांगायचं आम्ही करतोय बघा हे असं झालंय बघा तसं झालंय.
आम्हाला दुसरे बोलले पाहिजेत बाबा हे यांनी काहीतरी चांगलं केलं आहे, तेच आम्हाला पाहिजे. आम्ही स्वतःहून आमची कधीच तुलना करणार नाही, आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतोय. दुसरे जर कोणी बोलत असतील तर आम्हाला खूप मनाला बरं वाटणार. थोडक्यात तुमची संकल्पना का असते की तुमची जी इच्छा असते की आम्ही काहीतरी नवीन घेऊन येणार वर्षीप्रमाणे, यामध्ये तुमच्या काय चाललेलं असतं की तुम्ही काहीतरी नवीन देता, खेळाडूंना देता, प्रेक्षकांना देता? यावर्षी तर मनात खूप होतं, जर जानेवारीमध्ये जर स्पर्धा झाली असती ना त्याच्यापेक्षा अजून चांगलं झालं असतं. स्पर्धा थोडी लेट झाली तरी पण आम्ही थोडासा प्रयत्न केला चांगलं करण्याचा. आता बाकीचं प्रेक्षकांना त्यांना किती आवडते, आम्ही जेवढी मेहनत केली ती आमची मेहनत आतापर्यंत किती आवडते ते आम्हाला 13 तारखेपर्यंत समजेल. पंचांशी वाद घालू नका. Yes, हे होते आपले वामनजी भोईर, ओटी कॉमेडी बॉक्स. धन्यवाद वामनजी. पंचांशी वाद घालू नका. नाही आहे, आयोजन कमिटीच्या वतीनं आमच्यापर्यंत सूचना आली की रिव्ह्यू नाही आहे. आणि वामन दादा, मी खऱ्या अर्थाने सांगेल की तुम्हाला पुरावा द्यायची काहीच गरज नाही. ऑलरेडी ही स्पर्धा आजच्या रात्रीमध्ये, पहिल्याच रात्रीमध्ये आपल्या मेहनतीनं आणि रिझल्टनं सांगून दिलेलं आहे की तुमची स्पर्धा किती यशस्वी आहे. कारण तुम्ही लाईव्हला पाहिलं नसेल की वॉचिंग किती होती. हॅलो, त्याच्यानंतर प्रेक्षक वर्ग किती टायमापर्यंत स्टेजवरती, व्यासपीठावरती, या मैदानावरती आहेत. ही सांगूनच हीच या स्पर्धेची गर्भश्रीमंती. कारण इथे मिळते पसंती, इथे तुम्हाला पुरावा द्यायची गरज नाहीये. ही आजच कळले की ही स्पर्धा किती यशस्वी आहे ती. प्रेक्षको टाळ्यांमध्ये पुरावा द्या, जरा पोच पावती द्या आदर्श शशकाला. उभे राहा, उभे सर्वांनी अनुमोदन द्या, जल्लोष करा, आरडाओरडा शिट्या वाजवा, शिट्या पिंपड्या वाजवा आदर्श शशकासाठी. योगेश सर. 7 बॉल 19, 7 चेंडू 19 ची आवश्यकता. फटका इथे खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. याच पहा कसा सेम क्षेत्ररक्षण कमालीचं झालं. वेगानं वेगानं पहा पहा, त्याच्या अंगात बघ काय शिरलाय. बा अर्जुन भोईर, अर्जुन भोईर आपण पाहू शकाल. आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत. 6, 17, 6 चेंडू 17 ची आवश्यकता. चला लगेच क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्या. जास्त वेळ न घेता लगेच क्षेत्ररक्षण सज्ज करा मित्रांनो. कारण आज थोडासा पहिला दिवस असल्या कारणाने थोडासा उशीर झाला. परंतु उद्याच्या दिवसामध्ये जे संघ आहेत त्यांना विनंती आहे की उद्याच्या दिवसामध्ये जो आपल्याला दिलेला वेळ आहे ना त्यामध्येच आपल्याला उपस्थित राहायचं आहे. अन्यथा आयोजन कमिटी स्पर्धेची नियमावलीमध्ये आपण कुठल्या चुकीमध्ये सापडला तर तुम्हाला जी पेनल्टी असेल तिला मात्र मान्य करावं लागणार आहे. चला, साई स्पोर्ट्स सरळगाव टीम, क्षितिज कंठे, साई गुडे आपण सहकार्य करा. लगेचच क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्या. आयोजन कमिटीकडनं वारंवार आमच्यापर्यंत विनंती करण्यात येते. अजूनही 2 मॅचेस आहेत शिल्लक. यस मनोज सर, आम्हाला रामदास दादांचं मनोगत देखील ऐकायला आवडेल. कदाचित त्यांना देखील तुम्ही चौकशी घ्या आणि ईडी मध्ये घ्या आणि ईडी कडून त्यांचे 7 बारे तुम्हीच ओपन करा. यस येस, खूप छान बोलतात ते. मगाशी मी टॉस करताना त्याचं बाईट घेतलं होतं. रामदासजी भोईर आपल्या समोर आहेत, त्यांच्या बाजूचे पाहुणे सुद्धा आपल्याशी बोलतील नंतर. रामदासजी काका, कसं वाटतंय? ही आपली लाडकी स्पर्धा आहे आणि आपल्या मुलांची मेहनत, त्यांच्यासोबत तुम्ही त्यांच्या पाठीशी सुद्धा आहेत. तुम्हाला प्रेक्षकांना काय सांगायचं आणि खेळाडूंना सुद्धा काय सांगायचं? चला साई भाऊ, लगेच तुमची जुनी आठवण सुद्धा सांगा की तुम्ही ह्या स्पर्धेसाठी जुनी मेहनत सुद्धा केली आहे. जुनी मेहनत तर भरपूर केलेली आहे आम्ही. जुनी मेहनत तर भरपूर केलेली आहे आम्ही. कारण या स्पर्धा भरवणे सुरुवात आम्हीच केलेली आहे. आम्हाला भरपूर ग्रामस्थांचं सहकार्य मिळलं. आता सर्वांचीच नावं घेत नाही, पण सुरुवात आम्हीच केलेली आहे आणि आता पण आम्ही त्यांच्या पाठीमागे आहेत. आता सध्या नवीन आयोजक आहेत, त्यांच्या पाठीमागे उभेच आहेत. तुम्हाला अजून काय असं वाटतं का नवीन मुलांकडून की अजून काहीतरी वेगळं नवीन करावं, याच्यापेक्षा नवीन काय तुमच्या मनामध्ये येते? दरवर्षी नवीन नवीनच प्रयोग चालू येते. आता ह्या वर्षी महिलांची एक मॅच आहे, त्यामुळं दरवर्षी नवीन नवीनच प्रयोग चालू आहेत आणि ते करतायत मुलं. त्यांच्या पाठीमागे आम्ही आहेत. तुम्हाला कसं गहिवरतं मनातून? किती आनंद तुमचा झालेला आहे की तुम्हाला 8 रजनी आता झोपायला मिळणार नाही, याचा अर्थ की इतका आनंद झालाय पूर्णपणे धानुलीच्या वतीने? आनंद तर भरपूर झालेला आहे. आनंद आहे म्हणूनच आज आतापर्यंत आम्ही बघतोय मॅच. भरपूर आनंद आहे. नक्कीच. हे होते रामदासजी भोईर, जुने जाणते क्रिकेटर. त्यांनी पायंडा रचला स्पर्धेचा आणि आतापर्यंत ही स्पर्धा अगदी 33व्या वर्षामध्ये दिमाखामध्ये इथे यशस्वी होत असताना आपण पाहतोय. जाऊया कमिटी बॉक्समध्ये योगेश वाघ यांच्याकडे. इथे एक सिंगल आहे आणि संघाची धावसंख्या आता मात्र धावपुलकावरती 17 धावा. शेवटचे 5 चेंडू आणि 16 ची आवश्यकता. 5 चेंडू 16 धावा. 5 चेंडू 16 धावा. विशाल गोलंदाजी ट्रॅक मध्ये तयार होतो. शेवटचे 5 बॉल.
5 बॉल 16ची आवश्यकता. फटका इथे हवेत आहे. क्षेत्ररक्षक साई घुडे आणि इथे होलसेल ड्रॉप. नशीब गांडू त्याला काय करी पांडू. तेवढा चालायचाच थोडाफार. इथे जाऊया. पहा मित्रांनो, एका एका वेळेस नशीब देखील आपल्या साथीला असणं फार महत्वाचं असतं. मेहनत तर आपल्याला करावीच लागते आयुष्यामध्ये. तुम्हाला जर पाहिला 95% तुम्हाला खऱ्या अर्थाने मेहनत घ्यावी लागते. 5% तुमचं नशीब साथ देत असतात. इथे देखील पुन्हा एकदा खोसऱ्या बॉल होता, पण काय सांगता, खोंबला चेंबला निपळला बघा. दुसऱ्या टीमनं तयार राहायचं. दुसऱ्या टीम म्हणजे या नाव आहे का दुसऱ्या टीमनं? असोसे विरुद्ध डोंगर नावे सर पुढचा सामना. यस 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 यस. नाही, आमचा स्कोरर सांग. दुसरी टीम. त्याच्यानंतर आमचे समीर म्हणत होता आपला आपला, पण इथे ठोकला, इथे ठोकला, इथे ठोकला आणि इथे जरूर हा चेंडू सीमारेषा बाहेर. चेंडू पडला, त्याच्यानंतर थोडासा झुकला आणि त्याच्यानंतर वाकला ना ठोकला. सेम कार्यक्रम झाला. भाजीत भाजी कोबीची आणि पोरगी लाईन माराय पोरगी पहा मामाची. सेम कार्यक्रम. डोळं मिटकून मिटकून बोला का नंदरला ठाक दिला. जर सामना लेवल झाला तर बॉल आउट. क्षण आठवला असेल आपल्याला आजच्या रात्रीमधला दुसरा सामना, आणि तिथे बॉल आउट मध्ये सामना जिंकला होता तो म्हणजे बरडपाडा, आणि तोच संघ देखील आहे. आता एक सिंगल तरी ते वेगानं कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? इथे काय घडणार काय नाही आहे सर. असं अलाउड नाही ठेवलं सर. क्रॉसिंग कंपल्सरी. आउटही नाही आणि मला वाटतं विकेटही नाही. आयोजन कमिटीकडनं आमच्याबरोबर सूचना आली म्हणजे शॉर्ट साठी. एक धाव शॉर्ट चेक करण्यासाठी रिव्ह्यू आलाय पंचांचा. बाळा एकारे सर तिथे आहेत. माझ्यासोबत तिला स्वप्नीची दळवी जोडली जातात सर. स्वप्नी दळवी जे खूप उशिरा आले आणि आपण त्यांना पाहिलं की जेव्हा आले ते सर्वांना मिठी मारत होते. त्यांनी बक्षीस सुद्धा लावलं होतं 1100 रुपयाचं. स्वप्नीची स्वप्नात स्पर्धा आपल्या डोळ्यासमोर आहे. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय बघायला. आदर्श शिक्षक धानिवली प्रथमच नाईट फॉर्मॅटमध्ये अतिशय सुंदर असं नियोजन केलं आहे. त्यांचे खूप खूप आभार. धानिवली पूर्ण ग्रामस्थ आणि आदर्श धानिवली टीमचे पण सुद्धा. तुम्ही क्रिकेट किती खेळत आतापर्यंत? क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही किती स्पर्धा खेळलात आणि तुमचं योगदान काय? मी रेग्युलर टीममधला प्लेअर आहे आणि मी याच टीममध्ये खेळतोय. डोंगरनाळे टीममधून खेळतोय. परंतु काही कारणास्तव मी यावर्षी टीमच्या बाहेर आहे. परंतु नक्कीच पुढच्या वर्षी जॉईन करून माझी टीम आणि मी मागच्या गेल्या 4 सीझन इथे खेळतोय आणि चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. डोंगरनाळे टीमसाठी तुमची इथे तुम्हाला इच्छा काय वाटते की त्यांनी कसं खेळावं? त्यांच्या काही तुम्ही काय चुका बघितला मागच्या 2 सामन्यांमध्ये? डोंगरनाळे टीमचा इथला इतिहास म्हणायचा तर आमचा रन आहे. मागील 2 सीझनमध्ये दोन्ही सीझनला आम्ही क्वालिफाय झालेले आहेत आणि हा 3रा सीझन आहे. 3ऱ्या सीझनमध्ये चांगली अशी कामगिरी करतोय आमचा संघ आणि मला प्राऊड फील होतोय की या 3 सामने जिंकून आमचा संघ आता 4थ्या फेरीमध्ये पदार्पण करतोय. त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक. चुका थोड्या फिल्डिंगमध्ये होतात परंतु बेस्ट ऑफ लक सर्वांना आणि आजचा दिवस आपल्या नावावर करावा. धन्यवाद. हे होते स्वप्नील दळवी. एक चेंडूवर 6 धावेची आवश्यकता. खऱ्या अर्थाने या 6 बनवाव्याच लागणार आहेत. सुपर बॉल आउट साठी तुम्हाला 5 धावा कशा बनवता येणार नाहीयेत. आता 1 बॉल 6 धावा. सरळगाव की टीम बरडपाडा? 1 बॉल 6ची आवश्यकता. परंतु तिथे आतमध्येच तिथे जरूर प्रयत्न भरपूर केले. बरडपाडा क्रिकेट संघाने प्रयत्न कमी राहिले आणि निश्चित टफ अँड हार्ड लक टीम बरडपाडा, अभिनंदन टीम साई स्पोर्ट्स सरळगाव, आमचे के भाऊ आणि सगळे आमचे आदर्श चषक धानिवली 2025 सगळे आयोजन कमिटी, सगळ्यांचं मी खूप खूप आभार मानेन. मला खऱ्या अर्थाने निश्चित एवढ्या मोठ्या स्टेजवरती आज समालोचन करण्याची संधी मिळाली. आज माझ्या मुरबाड नगरीमध्ये, माझ्या मुरबाड तालुक्यामध्ये, धानिवली गावामध्ये हे आयोजन
आणि खरं आता निश्चित ही संधी माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती आणि दिली जरूर अगदी. मित्रांनो, मला ज्या पद्धतीने तुम्ही प्रेम दिलं, मी तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न केला हसवता हसवता, कारण कॉम्प्युटर नाही आहे. माझं एक बोलता बोलता एखादा शब्द अपशब्द जर मुखातून निघाला असेल तर लहानसा भाऊ म्हणून क्षमा करा. आणि मी खऱ्या आता निश्चित आज या स्पर्धेत रजा घेतोय, परंतु मी वेळ काढण्याचा प्रयत्न करणार आहे. जर वेळ निघाला तर मी के भाऊंपर्यंत ती माहिती पोचवेलच, परंतु आजच तुम्हाला कन्फर्म सांगू शकत नाही. परंतु माझ्यासाठी आजचा दिवस हा फार मोठा होता आणि मी खऱ्या अर्थाने सध्या तरी रजा घेतोय. इथेच थांबतोय. धन्यवाद. नक्की, थँक्यू सो मच. आणि आपल्यासोबत आता कल्याण तहसीलचे भाऊसाहेब प्रवीणजी घोणे सर आहेत. डोंगर नावाचे ते सुपुत्र आहेत. प्रवीणजी घोणे आमचे सुद्धा भाऊसाहेब आहेत, ज्ञानेश्वरजी भोईर. आणि भाऊसाहेबांची स्पर्धा तुम्हाला कशी फील होते? भाऊसाहेबांची स्पर्धा खूप छान आहे. भाऊसाहेब आमचे नातेवाईक आहेत आणि त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. ग्राउंडवरून दिसतंय त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि छानच आहे. चला ठीक आहे. थोडक्यात त्यांनी ते आपल्याला मनोगत व्यक्त करताना सांगितलं. आपण हे सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देऊया. आणि योगेशजी वाघ सर आपण पण या. जबरदस्त समालोचन, अफलातून व्यक्तिमत्व, हास्याचे फवारे जे उडवतात नेहमी. साई गुडे मुरबाडचे अनबान शान जे बनलेत. आणि फिल्डिंग लावून घ्या मैदानामध्ये. आपण नवीन सामना असोसी विरुद्ध डोंगर नावे. डोंगर नावे टॉस जिंकलाय. फिल्डिंगचा निर्णय. तर रसिको, आपल्याला कॉमेंट्री आवडली असेल नसेल म्हणूच शकत नाही. टाळ्या वाजवा योगेश वाघसाठी. जबरदस्त हास्याचे फवारे उडवणारे हास्यमय कॉमेंटेटर, कॉमेडियन कॉमेंटेटर, वन ऑफ द बेस्ट कॉमेंट्री. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक वेगळी छाप सोडणारे आपले मुरबाडचे सुपुत्र, ज्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपली छाप सोडली आहे. आणि त्यांनी आज आदर्श चषकामध्ये सुद्धा आदर्श गुणवत्तापूर्वक इथे कॉमेंट्री केली. त्यांचा आपण सन्मान करत असताना आयोजकांच्या वतीने के आणि वामनजी भोईर हे त्यांचे मित्रसुद्धा आहेत. त्याच्या शुभ असे टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सन्मान देतोय. आणि येणाऱ्या